ते खेळण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. काय आता 2 सामने जिंकलेत. काल आपण एक संघ क्वालिफाय केला, आज देखील एक संघ क्वालिफाय होईल. आता काय प्लॅनिंग असेल आणि कुठपर्यंत जाण्याचा इरादा आहे? नक्कीच क्वालिफाय व्हायचा तर प्रयत्न करूच आम्ही. बघूया आता काय होतंय. खूप साऱ्या शुभेच्छा केतन. विश ऑल द बेस्ट. चांगला खेळ करा. ह्या शुभेच्छा तुम्हाला. तर गणेश खाणे महालुंगे यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. उत्तम नियोजन देखील जेव्हा जेव्हा आयोजन असतं तेव्हा त्यांचं तुम्ही बघता. गणेश खाणे यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. चला सामना चालू करायचा आहे प्लीज. सन्मान्य गणेश खाणे महालुंगी यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. त्याच्यानंतर राजेंद्र पाटील महालुंगी यांना मी विनंती करेन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. राजेंद्र पाटील महालुंगी यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. आणि मोरपे गावचे सन्माननीय प्रभाकर महाराज नावडेकर यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण असणार दिसतो बाबा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पाली टीम आपण कुठेही जाऊ नये कारण तिसरा सामना आपल्याला खेळायचा आहे आणि गेला तर लवकरात लवकर इथे उपस्थिती आपली दर्शवायची आहे. चला गेम ऑन लेस्ली संघर्षाला सुरुवात. आजच्या रात्रीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय बहिरीदेव मोसारे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान रेडकर या दोन संघांमध्ये. पहिलाच बॉल इथे मात्र पाहायला गेलं तर खराब क्षेत्ररक्षण तिथे 8 बॅकअप आहे तिथे. बॉल मात्र केलं तर अडवलं गेले. दुसरा बॉल आपल्याला पाहायला गेला आणि या बॉलवरती मात्र धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 आणि या 2 धावेने 7 धावा धावफलकावरती इथं पाहायला मिळतात. प्रणव गोलंदाजी मार्कवरती, सचिन आहेत स्ट्राईक एंडला. तुम्ही पाहताय दमदार स्पर्धा एक. संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार चषक 2025 आणि स्पर्धेचे दमदार आयोजक आदरणीय ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब आणि पूर्ण खानाव ग्रामस्थ ज्या पद्धतीने मात्र स्पर्धेची मांडणी आणि त्याचबरोबर सुसज्जता आणि नियोजित पद्धतीने बांधलेली मात्र टेनिस क्रिकेट मधील मात्र आणखी दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पहा बॉल रिप्ले मध्ये अगदी फ्लॅट डिलिव्हरी, स्लाइड ऑफ साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, थोडेसे शफल झाले त्याच्यानंतरही मात्र अप्रतिम बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. अगदीच मात्र हा खोदून काढलेला बॉल टिचून मारा ज्याला म्हणतात तो मात्र गोलंदाजांकडनं केले. खरा थ्रो तिथे मात्र पाहायला मिळाला. बॅकअप नाहीये, फायदा उचलला गेला. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्णही केले जातात आणि या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 9 धावा. टॉस इथे मात्र जिंकला होता जय हनुमान रेडगर टीमनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय आणि त्याचबरोबर इथून बॅटिंग साठी मात्र आमंत्रित केले गेले जय बहिरीदेव मोसारी टीमला. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न आणि तो व्हाईट बॉलचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त बराचसा बाहेर जाणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला आणि त्याचमुळे की काय इथून थोडासा मात्र टप्पा चुकला. लाईन लेंथ थोडीशी मात्र चुकताना पाहायला मिळाली. प्रणव मात्र पहिला षटक इथून हतलत असताना पाहायला मिळतात तिथे. हा चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. मिडॉनच्या डोक्यावरून हा बॉल होते फरार आर पार सीमारेषा पार. उंच माझा झोका घेत धावा येतील 6 षटकार. लंच ब्रेक आणि या 6 धावेनं इथून मात्र अंतिम बॉलवरती इंडिज वेल गोड केलंय फलंदाज सचिन या मात्र फलंदाजाने कारण धावा आल्या 16. पहिला षटक क्रमांक समाप्त झालाय. प्रणव यांच्या स्वरूपामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय बहिरीदेव मोसारी टीम त्याचबरोबर जयजी पाटील मालुंगी यांना मी विनंती करेन की आपण या इथे आपल्याला मात्र निमंत्रित करण्यात येतोय. आपण पाहतो स्क्रीनवरती सिटी 100 आणि ही बाईक स्वप्नातील कोणाच्या मात्र नावावरती जाईल त्यासाठी मात्र चाललेला संघर्ष प्रत्येक खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतो. या चमचमत्या ट्रॉफीज या स्पर्धेला आकर्षित मात्र करताना पाहायला मिळत आहेत कारण ज्या पद्धतीने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक चांदीची
गणपती ही आपल्याला पाहायला मिळतात. आपण स्क्रीनवरती पाहायला गेले जे मात्र फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी मात्र इथून दिले जातील. एक वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर सामनावीर जे शिक्षक आहेत ते सुद्धा आकर्षक म्हणजे घेतल्यानंतर हातामध्ये अगदी मेहनत काय केली त्याचं उत्तम उदाहरण देत असताना इथे मात्र पाहायला मिळते. सर्वच काही अलबेल आपण MTC लाईव्ह स्क्रीनवरती मात्र पाहतोय. रोशन फराड अगदी बॉल मात्र टॅप केलंय. नाईस साऊंड पाहायला मिळालं. सारे गमप्प धनिसा बॉल चालला सीमारेषा पार. अल्लाह अफजीत येथील धावाचा षटकार. चोवीसावा धपल कव्हरची मात्र इथे पाहायला मिळतात. निशांत अगदी साध्या पद्धतीनं पहा अगदी डोक्यावरून जाणारा बॉल अप्रतिमरित्या मात्र इथून पाहायला मिळालं. परफ्यूम डिलिव्हरी परफेक्ट टिचून मारा निशांत मात्र साकारत असताना पाहायला मिळत आहेत. 14.40 ची सरासरी परंतु आता हा बॉल फटका फसला गेलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि अप्रतिम तेजस भगत यांच्याकडनं पकडलं गेलंय. भोपी यांच्याकडनं पकडलं गेलंय. झेल फलंदाज बाद. आता इथून महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून देत असताना प्रवीण यांच्या स्वरूपामध्ये बॅक टू द गॉट. पहिल्या बॉलवरती निशांत भोपी यांच्या मात्र षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण मात्र साकारत असताना मात्र पाहायला मिळतात गोलंदाज. कारण आतापर्यंत षटकार आल्यानंतरही फक्त धावा खर्च केल्यात 8 आणि एक महत्वपूर्ण विकेटही प्राप्त करून दिली. अंतिम बॉल मात्र या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. निशांत भोपी चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी साकारत असताना मात्र पाहायला मिळतात इथे. नेक्स्ट मॅच मोरबे आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी बाल. या दोन्ही टीमला विनंती करेन की आपण टॉससाठी मात्र आमच्याबरोबर संपर्क करायचा आहे. मोरबे आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी बाल. ऑन स्ट्राईक सूरजला पाहतो इथे. सूरज पाटेकर त्याच्या समवेत चांगली फलंदाजी सचिन यांनी साकारली. 7 बॉलमध्ये 15 वरती खेळत असताना सचिन पाटेकर पाठमध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला गेला. डीप बॅकवर्ड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात उचलतील पैकी करतील. एक सिंगलच प्राधान्य दिले गेले आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 25 धावा 25 स्कोर बोर्ड. पण चांगला षटक इथे मात्र राहिला नावी गेले. आपण पाहायला गेलं तर दुसरा षटक ज्या पद्धतीने मात्र पहिल्या षटकामध्ये प्रणव भोपी यांनी मात्र पहिला षटक हाताळला होता तिथे मात्र 16 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर निशांत भोपी आले आणि निशांत भोपी पहिला षटक घातला असताना मात्र दुसरा षटक घातला असताना इथून पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलं आणि चांगली गोलंदाजी साकारली. तर या षटकामध्ये फक्त धावा आल्यात 9 आणि एक महत्वपूर्ण विकेटही मात्र येताना पाहायला मिळालं. फलंदाजांचा विचार केला तर एक महत्वपूर्ण इथे मात्र विकेट बाद होताना पाहायला मिळाले. प्रवीण पाटेकर 3 बॉलमध्ये 7 धावा त्यांच्या मात्र नावावरती पाहायला मिळाले. मोरबी टीम आणि आई गावदेवी बाल दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती केली की आपण आल्याची रिपोर्टिंग करा. लगेच टॉस का बॉस मध्ये आपण इथे येऊन व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. जसं मात्र इथून अंतिम षटक येतं मात्र 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर आपला नाणेफेक घेतला जाईल. मोरबी आणि बाल टीम नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सूरज पाटील यांनी जर का षटकार लगवला लगातार 2 तर इथून मात्र भूषण पाटेकर यांच्याकडनं मात्र 200 रुपयाचं पारितोषिक. ऑन साईडला खेळून काढला पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये तेवढी चतुर आहे ना मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. प्रणव भोपी
चांगली गोलंदाजी त्यांचीही पाहिली आपण. त्याच्यानंतर क्षेत्रक्षणी तेवढा दमदार सातत्याने पाहत असतो. 26वा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतं 2.1 चा खेळ आतापर्यंत झालाय. तुषार भोपी तिसऱ्या षटकासाठी मात्र येताना पाहायला मिळतात. इथे रिडगर आणि मोसारे या दोन संघांमध्ये मात्र सामना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मात्र या स्पर्धेचं कौतुक करावं लागेल. 4 दिवसाची स्पर्धा कालच्या दिवसामध्ये सुरुवात झाली. त्याच्यानंतर आजचा दुसरा दिवस अप्रतिमरित्या बिग शो नाईट शो आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टॅप केलाय क्षेत्ररक्षक आहे. दूरवरचा प्रवास कंप्लीट करतील का? अप्रतिम मात्र झेली ते पाहायला मिळाला. चित्ताच्या चपलाने हारण्याच्या गतीनं प्रसाद पाटील इथे मात्र बॉल पर्यंत आले. बॉलला आपल्या हाताचा पिसारा केलाय आणि या पिसारामध्ये बॉलला मात्र कवेर घेतलाय आणि झेल पकडलाय. फलंदाज बाद सचिन पाटीकर 8 बॉलमध्ये 15 धावा करत बॅक टू टेक आउट. 26 धावांवरती दुसरा विकेट. टीम बॅटिंग करत असताना मोसारे सचिन सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी. शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची, साथ देती हो मोलाची. प्रकाश सचिन सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी. शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची. हे गोरगरिबांना दमदार रुबाबदार आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. ऍडव्होकेट शशिकांत दिसले साहेब अगदी वकिली पेशाने. त्याच्यानंतर मात्र गावावरती प्रेम आणि गावातील तरुणांवरती प्रेम सातत्याने मात्र त्यांचं पाहायला मिळतं. आणि एक दमदार क्रीडा रसिकांच्या व क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पनवेल तालुक्यातील एक दमदार मात्र नाव आपल्याला सातत्याने मात्र पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य जनक आयोजक आदरणीय ऍडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांचं सुंदर संगीत आपल्याला मात्र अगदी या मैदानामध्ये घुमताना पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले मैदान आणि खानाव म्हटल्यानंतर मैदानाचं नाव सातत्याने मात्र समोर येत असताना पाहायला मिळतोय. फाईट मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे. खराब क्षेत्ररक्षण. बॉल होते फरार. आर पार सीमा रेषा पार. धावा येतील मात्र इथे. पंच येतात आमच्यापर्यंत. एक मिनिट पंच तिसरे पंचांकडे येताना पाहायला मिळते. स्क्रीनवर चेक केलं जाईल. MTC लाईव्ह ब्रँड इज ब्रँड. रोशन फराड आणि सागर फराड यांचा मालकीचा हा मात्र चॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. बहुतेक मला वाटतं खानावचे जावई आहेत रोशन फराड. पालीचे ओके. तर आज बराचसा प्रेम मात्र पालेकरांचं पाहायला मिळालं रोशन फराड यांच्यावरती आणि त्यांच्या शुभेच्छाही टीमसाठी. अगदी प्रेमल आणि सातत्याने मात्र मेहनत घेणारे आपल्या चॅनलसाठी क्लॅरिटी आणि त्याचबरोबर कॅमेरामन आमचे असतील यांचंही कौतुक करावं लागेल. हीच ओळख आहे MTC लाईव्हची. ओम साई MTC स्पोर्ट्स. चौकार आणि या 4 धावा येतील. धावफलकावरती धावा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकताय MTC लाईव्ह चॅनल वरती. अगदीच मात्र अगोदर बॉल मात्र इथून पडल्या बाउंड्री लाईनच्या अलीकडे आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर जोरदार अपील मात्र केली जाते. तोपर्यंत इथून एक धाव कंप्लीट केली जातोय. फलंदाज चतुर आहे. तुम्ही अपील करा तोपर्यंत आम्ही धाव कंप्लीट करू. सूरज आणि प्रेम हे दोन फलंदाज 31वा धावफलकावरती तोपर्यंत येताना पाहायला मिळतात. 2.4 चा खेळ आतापर्यंत झालाय. या षटकामध्ये आतापर्यंत एक विकेट आली. 6 धावा खर्च झाल्यात. खूप छान पद्धतीने मात्र इथून खेळ सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय. जसं मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं होतं. प्रोजेक्ट स्कोर जर पाहायला गेला तर 47चा मात्र शो करताना पाहायला मिळतोय. करंट रन रेट 11.63च्या सरासरीने मात्र इथे धावा आतापर्यंत जमवताना पाहायला मिळतात फलंदाज मोसारेची. आणखी एक चांगला बॉल परंतु इथून पंच आमच्याकडे वळतात. वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावफलकावरती मात्र जोडली जाईल. 32 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ असेल आणि 2.4 चा खेळ आतापर्यंत होताना पाहायला मिळतोय. रिडगर आणि त्यांच्या विरोधामध्ये मोसारे टीम सातत्याने मात्र चांगला खेळली. दोन्ही टीमची मात्र पाहिली गेली. वाईड ऑर्डरचा प्रयत्न कदाचित तिथे मात्र गोलंदाज करताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे की काय लगातारचा दुसरा व्हाईट बॉल इथून मात्र हाताळला जातोय. गोलंदाज तुषार भोपी या गोलंदाजांकडून आणि या चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी हातलत असताना मात्र इथून थोडीशी मात्र दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हो हेच तर बॉल टाकायचा होता आणि आता मात्र अप्रतिम मात्र बॉल हाताळला गेलाय. अगदी हातभर बॉल वळवलाय. स्विंग झाला आणि त्याचबरोबर ऑफ कटर ज्या पद्धतीने मात्र हे गोलंदाजाला मला ओळखले जातात. लेग कटर ऑफ कटर टाकण्याची किमया अगदी 3-4 बॉल व्हेरिएशन असणारे गोलंदाज म्हणजे तुषार भोपी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. त्याच्यावरती हल्ला मात्र चढवलाय. हा आलाय अगदी खणखणीत आवाज करणारा. बॉल होतोय फरार. आर पार. सूरज यांच्या बॅटमधून शानदार रुबाबदार षटकार.
संजय शेटला मानिती लोक पनवेल तालुक्यात मिळतोय मान सन्मान नेरुतुंद्रे विभागात संजय शेटला मानिती लोक पनवेल तालुक्यात मिळतोय मान सन्मान नेरुतुंद्रे विभागात आशीर्वाद रामशेठ ठाकूर साहेबांचा आमदार प्रशांतदादांचा आशीर्वाद रामशेठ ठाकूर साहेबांचा आमदार प्रशांतदादांचा हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा हाय संजय शेठ पाटील थँक्यू 39 धावा आणि स्क्रीनवर हे पाहिलं दोस्तीतील राजा माणूस ज्यांची ओळख आहे संजय शेठ साहेब आणि त्याचबरोबर आमचे या स्पर्धेचे मुख्य जनक ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांचा बॅनर आपण पाहतोय आणि प्रशांतदादा ठाकूर यांचे राईट हँड अगदी निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे ते ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब आणि त्यांचे मुख्य आयोजन खातीर मात्र स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय इथे 39 धावा धावपलकावरती टॅप केल्या बॉलला पाहायला गेलं तर मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत ऑन ड्राईव्ह करायचा होता थोडासा फटका पासला स्किट झाला तिथे लेसी क्रिकेट आणि त्याचा परिपूर्ण फायदा उचलला गेलाय 2 धावा सहजरित्या पूर्णही केल्या जातात आणि हे सर क्रिकेट आहे तुम्ही प्रेझेंट राहणं प्रेझेंट ऑफ माइंड तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे मैदानावरती 41 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत प्रेम चांगली फलंदाजी करतात 3 बॉलमध्ये 7 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना त्याच्यानंतर अगदी इथून पाहायला गेलं तर ऑफसाईड खेळून काढला शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र इथून एकदा मात्र येताना पाहायला मिळेल त्यानंतर मी कॉल करेन भाल आणि मोरबे हे 2 संघांमध्ये आपल्याला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चला येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये जर का तुम्ही ते उपस्थित झाला नाहीत बाल टीम कॅप्टन चला बाल टीमचे कॅप्टन मोरबे टीम आपण इथे उपस्थित राहायचं आहे लगेच टीम आपली इथे दिसतोय कॅप्टनना विनंती करेन मोरबे आणि भाल आपण लगेच यायचं आहे प्लीज राहुल गोलंदाजी मार्कवरती त्यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न मिडॉप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम तुषार यांच्याकडनं पकडले गेले सील फलंदाज बाद तिसरा धक्का इथून बसताना पाहायला मिळतोय बॅटिंग करताना टीम मोसारे धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 42 धावा पनवेल तालुक्यात आहेत डॅशिंग पण स्वभाव त्यांचा साधा रायगड जिल्ह्यात आहेत डॅशिंग पण स्वभाव त्यांचा साधा पुरा करी दिलेला वादा पनवेलचे आमदार प्रशांत दादा पुरा करी दिलेला वादा पनवेलचे आमदार प्रशांत दादा डेफिनेटली कारण प्रशांतदा ठाकूर म्हटल्यानंतर युवकांची चेतना आहेत कार्याची प्रेरणा आहे संस्कारांचा खूत आहे विचारांचा आधार आहे ध्यास आमचा आणि श्वास आणि जगण्याचा विश्वास म्हणजे प्रशांतदा ठाकूर साहेब आणि त्यांचे निकटवर्तीय या स्पर्धेचे जनक आपण पाहायला गेलं तर स्पर्धेला वेगळं स्वरूप निर्माण करून देणारे आदरणीय अगदी ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत एक दमदार स्पर्धा खानाव गावातील आपल्याला पाहायला गेलं तर खानाव म्हटल्यानंतर शशिकांत दिसले साहेबांची स्पर्धा कधी येतोय प्रत्येक खेळाडू प्रत्येक क्रीडा रसिक मात्र वाट पाहत असतोय आणि ती स्पर्धा आली आहे कालच्या दिवसामध्ये भव्यदिव्य उद्घाटन सोहळा आणि त्याच्यानंतर आजची दुसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते आता अजय आहे तिथे एकही बॉल अजून फेस केला नाहीये दिशा दिली फक्त आपण पाहायला गेलं तर बॅकवर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये मात्र पाहायला मिळतात तिथे एकच धाव येताना पाहायला मिळेल अंतिम षटक आणि 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय अजय पाटील यांच्यासाठी आपण पाहायला गेलं तर भूषण पाटेकर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक परंतु इथून पाहायला गेलं तर स्ट्राईक पण अजून अजय यांच्याकडे नाहीये आणि 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय राहुल गोलंदाजी मार्कवरती आहेत 45 धावा धावपलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात टॉस इथे मात्र जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय रिडगर टीमचा पाहायला मिळाला आणि मोसारी टीमला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि आता काम चांगल्या पद्धतीने मात्र केले 11.74च्या सरासरीनं आतापर्यंत धावा इथे मात्र बनवताना पाहायला मिळतात जय बहिरीदेव मोसारी टीम विरोधामध्ये जानमा रिडगर हा पटका चांगला आहे आला 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 आवाज आलाय आणि आलाही मात्र इथून हा दमदार आणि हँडसम रुबाबदार षटका
जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा, जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा, हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा, संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे Thank you, या DJ. गावाचा. तर जाऊया इथून आपण पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि इथून प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र धावफलकावरती धावा इथे मात्र जमवल्यात मोसारे टीम 51 धावा आणि 52 धावांची गरज असेल विजयासाठी. आता इथून सेकंड इनिंग मात्र इथे सुरू होईल. नाणेफेक इथे मात्र घेतली जाईल आणि टॉस साठी मात्र मी इथे निमंत्रित करेन तुषारजी दिसले. या स्पर्धेसाठी खूप मेहनत त्यांच्याकडनं मात्र घेतली जाते. चला दोन्ही कॅप्टन मोरबे आणि त्याचबरोबर बाल टीम यांना विनंती करेन की या नाणेफेक इथे मात्र घेतली जातोय. स्विंग द गाईन आणि काटा चॉईस केल्या मोरबे टीमनं आणि आलाय टेल. यस काय निर्णय असेल? बॉल क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा मोरबी टीम टॉस जिंकलाय आणि काय म्हणाल आज नाईट स्पर्धा आणि आपल्या शशिकांत दिसले साहेबांची स्पर्धा म्हटल्यानंतर काही नाविन्यपूर्ण देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातो. इथून क्षेत्ररक्षण इथून मात्र तुम्हाला करायचं आहे. पूर्ण स्क्वॉड मात्र पाहायला मिळेल का खेळताना? पूर्ण स्क्वॉड असेल तर मात्र इथून कोणता गोलंदाज इथून मात्र तुमच्यासाठी आज रात्रीमध्ये महत्त्वपूर्ण असणार आहे आणि किती धावांपर्यंत थांबवलं जाईल? बघू कमीत कमी कमीत कमी जास्त बोलत नाही आहेत कारण गेम प्लॅन पूर्ण झालाय. इथून टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतात? क्षेत्ररक्षण घेतला. क्षेत्ररक्षणबरोबर जाण्याचाच निर्णय कारण ज्या पद्धतीनं आजची रात्र मैदान आणि या मैदानाबरोबर या स्पर्धेविषयी काय म्हणाल? स्पर्धा खूप चांगली आहे. आम्ही प्रथमच इथे खेळतो. आज खूप एन्जॉय करायला क्रिकेटला तुम्हाला हे बेस्ट ऑफ लक इथे मात्र देतोय मी आणि निश्चितच नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहू. इथे मंगेश पाटील सर शिरवली यांचा आवाज. थँक्यू. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. मॅच क्रमांक 3 एका साईडला मोसारे आणि त्याला फाईट रेडीगर करतो. पहिला पूर्वार्ध पहिला जिथे मोसारे टीमनं बॅटिंग केली. पहिल्या पूर्वार्धामध्ये 4 षटकांच्या अखेरीस 51 धाबा जमा केल्या आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष ठेवलंय अगेन्स्ट किनाऱ्या रेडीगर टीम समोर 52 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा. इथून एक शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आदरणीय प्रभाकर महाराज नावडेकर मोरबे यांचं इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. अगदी इथे त्यांची उपस्थिती आणि हरिभक्त पारायण आपण पाहायला गेलं तर प्रभाकर महाराज नावडेकर साहेबांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. सभेपर्यंत आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. मोरबे गावाचे आमचे आदरणीय प्रभाकर महाराज नावडेकर साहेबांचं इथे शुभ सन्मान मात्र घेतलं जाते. मायचुबदा शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक हा पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर हा सन्मान चिन्ह इथे मात्र दिला जातोय. धन्यवाद. जाऊया मॅच कडे. बॅक टू क्रिकेट. तर पहिल्या बॉलवरती षटकार पहिला. सेकंड बॉल गोलंदाज तयार. सेकंड बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते कॅच ड्रॉप चिवंदन आणि इथे मात्र दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. 2 धाबा या बॉलवरती कंप्लीट केल्या. लक्ष पहिलं 52 धाब्यांचा प्रवास 24 बॉल मध्ये करायचा रेडीगर टीमला. सलामीची जोडी अमित बोपी आणि फलंदाज राहुल भगत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कुणाल पवार मुख्य ट्रम्प कार्ड. मोसारी टीमचा गोलंदाज तुम्ही पाहता. समोर स्ट्राईक वरती फलंदाज इन ऍक्शन मध्ये अमित बोपी. पहिल्या बॉलवरती षटकार. सेकंड बॉलवरती 2 धाबा. संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिला पिवळचं षटक गोलंदाज या कुणाल. प्रहार केलाय. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. विकेटची संधी. डाऊन द फिल्डर. ओ चुकी केली. चिवंदन दिला फलंदाज अमितला आणि जिथे 1 धाव बॅटिंग करत असताना रेडीगर टीमला. गोलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चुका करते मोसारे टीम आणि तुमचा एखादा खेळाडू चुकी करत असेल त्याचा भुगतान पूर्ण संघाला भोगावा लागतं. संघ 1 ने पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली. 2 ने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 10 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज कुणाल. पुन्हा प्रहार.
हा फटका चांगल्या स्लॉट मध्ये फेकून दिला बागलांच्या बाहेर. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप. 4 धाब्यांसाठी चौकार. देशात पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. थँक्यू. टी फॉर टॅट. जसं तसं उत्तर सेकंद 17 मध्ये देतोय रेडिगर संघ. संघाची धाव संख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. बॅटिंग करत असणार रेडगर संघ. सलामीचा फलंदाज अमित बोपी. ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल जड मध्ये होता. इष्टेक्षक पंबलिंग झाल्या. बॅकअप देईपर्यंत इथे मात्र सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या फलकावरती पाहायला मिळेल. संघ 15 या आकड्यावरती. चेंडूचं बिछा केलं. कुणाल पवारनं फेकले 5. हा अंतिम एक बाद शिल्लक असेल. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज राहुल भगत हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. सुरुवात चांगली मिळाली बॅटिंग करत असताना रेडगर टीमसाठी. 52 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये जरूर करायचा आणि तो प्रवास कशा रीतीने करायचा याचं उत्तम उदाहरण अमितनं दाखवलंय. त्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार एक चौकार पाहिला. सध्या राहुल ऑन स्ट्राईक वरती. फटका चांगला. सुपर सुपर सेव्ह उपर टुपर टोकला फलंदाज राहुलला षटकार. गोरगरिबांना करी मदत त्याच्या शब्दाला तोड नाही र. त्यांच्या शब्दाला तोड नाही र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. टॅग गुडीज. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 21-21 या आकड्यावरती. सुरुवात दमदार मिळाली बॅटिंग करत असताना रेडगर टीमला. पहिला ओव्हरमध्ये 21 खर्च केला कुणाल पवारनं. आता येणाऱ्या 18 मध्ये 31 धाब्यांची गरज. सलामीची जोडी. दोन्ही फलंदाज चांगला खेळ साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये एका साईडनं राहुल भगत 6 धाब्यांचं योगदान दिला आणि दुसऱ्या साईडनं अमित बोपी 4 फलंदाजांना 15 धाब्यांचं योगदान दिला. दोन्ही फलंदाजांना चांगला खेळ साकारला. चांगलं स्टार्ट. 18 मध्ये 31 धाब्यांची गरज आहे. सामना अजून बॅलन्स आहे. मॅच मध्ये वापसी करेल का मोसारे? जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल ना तर तुम्हाला विकेटची गरज आहे. विकेटसाठी झालं, विकेटसाठी कट रसावा लागेल तेव्हाच मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल मोसारे टीमच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सचिन पाटेकर याचा वापर केला. दुसरा ट्रम्प कार्ड. एक अनुभवी खेळाडू आणि अनुभवाचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पहिला ओव्हर मध्ये जरूर 21 झाला. मॅच मध्ये आता कमबॅक करून द्यावा लागेल. फटका प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अलाउन द कार्पेटनं ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका दाब्याने स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज राहुल भगत. त्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार पाहिला. वैयक्तिक 6 धाब्यांचं योगदान फलंदाज राहुल भगतनं दिलाय. एका दाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या डबल दोरी 22 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना रेडगर संघ. सेकंड बॉल. गोलंदाज या सचिन पाटेकर. बॅटची नरेज. इष्टरक्षक चेंडूला उचलती व्यक्ती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पहिला ओव्हर मध्ये 21 झाला. या षटकाचा विचार केला. थोडासा धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय सचिन पाटेकर. दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर मोसारे टीमनं केला आणि मॅच मध्ये कमबॅक करणं हे गरजेचं राहील सचिनच्या माध्यमातून. समोर फलंदाज पहिला अमित भगत. वैयक्तिक 16 धाब्यांचे योगदान सध्या मॅच मध्ये अमित भगतनं दिला. अमित बोपीना हा पॅकर होता. पूल केलाय. फुल सक्सेसफुल. ऑन साईडला तडाका. इट इज द बिग हिट. दादाच्या आक्रमण पाहायला मिळतं. संघाची धाव संख्या पाहिली. संघ 29-29 या आकड्यावरती समीकरण पाहिलं ना. येणारे 15 बॉल आणि 23 धाब्यांची गरज. 15 बॉल 23 समीकरण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज या ऑन साईडला केलेला. फटका देखील चांगला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील पेकी. दुसऱ्या धाब्यासाठी तुत्तू मय केला. नकार दिला. एकच धाब्यानं समाधान मानले. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती.
येणारे 14 बॉल डबल दुरी 22 धाबांची गरज 5 मध्ये रेडीगर टीमला. सलामीची जोडीला तोडावी लागेल मोसारे टीमला, तेव्हाच मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल. मात्र जोडी तोडण्यासाठी तुम्हाला प्रयत्न कट रसावा लागेल मॅच मध्ये. गोलंदाज तयार सचिन पाटेकर. अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज होती, यष्टीरक्षकानं चुकी केली, जीवनदान दिलं. डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. थोडासा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटवरती पंच करण्याचा प्रयत्न होता फलंदाज राहुलचा, आणि जिथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. शेवटचा अंतिम बॉल या षटकाचा विचार केला तर 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केला सचिन पाटेकर या गोलंदाजांना. अनुभवी खेळाडू आणि तेवढीच चांगली गोलंदाजी मॅच मध्ये सचिनची आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 13 बॉल 22 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. प्रहार केला ऑफ साईडला, ओ सुपर फटका लॉन्च केला ऑफ साईडला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, टोकलाय षटकार. गरिबांच्या मदतीला धावून बघा ते जाई, पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघा ते जाई, पाठीशी त्यांच्या आहे बघा. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 36-36 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि मॅच मध्ये गरज ती मात्र आमचे स्कोर सांगतील. ऑन साइडला खेळला अल्ला ऑन द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे चाचपारले, दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार केला मॅच मध्ये डायरेक्ट हिट. ओ हो, 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आले, इथे मात्र 3 धाबा कंप्लीट होतील. 3 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावा संख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. येणारे बॉल 11 आणि 11 मध्ये गरज मॅच मध्ये 13 धाब्यांची. 11 बॉल 13चं समीकरण. सिंगल डबल देखील सामना जिंकू शकता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत भरपूर चांगला खेळ रेडीगर टीम साठी. हो, प्रहार केला, पटकाला जवाब, ऑन साइडला तडाखा षटकार. माई बॅटिंग करत असताना रेडीगर टीमला इथे लाईन पाहावी लागेल. यस, पंचाचा इशारा की वाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 46-46. 10 बॉल 6, एखादा मोठा फटका मॅच फिनिश करून देईल. पुन्हा एकदा लाईन, यस, ऑफस्टमच्या बाहेर. सलगचा हा दुसरा बॉल वाईट फेकलाय. आवंतर एक्स्ट्रा दाबा बेनाफिट राहतील बॅटिंग करत असताना रेडीगर टीमसाठी, जिथे समीकरण अगदी सोपं झालंय. येणारे 10 बॉल 5 धाब्यांची गरज. 52 धाब्यांचा लक्ष पार करायचं होतं, लक्ष पार करत असताना चांगली बॅटिंग. हा फटका चांगला 5च्या रडार मध्ये. आडव्या पाठनं फटका थर्ड मॅनच्या दिशेनं 4 धाब्यांसाठी चौकार. माणूस नेरे या गावाचा, संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा, संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे. आता अवघ्या एकच धावेची गरज. गोलंदाज तयार. प्रवीण, यस, बॅटची एज, यस, स्टंप विकेट. ट्रिपल अचित फलंदाज बाद. शशिकान दिसले या दादाला, जिथं तिथं हो मिळतो मान. या खाना बघावाची बघाय तीर शान, बघाय तीर शान. शशिकान दिसले या दादाला, जिथं तिथं हो मिळतो मान. थँक्यू. एकच धावेची गरज मॅच मध्ये रेडीगर टीमला. 52 धाब्यांचा लक्ष होता आणि तो लक्ष इझिलिटी पार केला. दमदार सलामीची जोडी, अगदी चांगला खेळ साकारला. दोन्ही फलंदाजांना चांगले योगदान दिला आणि सध्या मी म्हणे विजयाच्या दिशेनं प्रवास रेडीगर संघ करतोय. येणारे 8 बॉल 1 धाब्याची गरज. गोलंदाज प्रवीण.
हलक्या हाताने पुश केल्या क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप, सामना जिंकला. अभिनंदन टीम रेडिगर. हार्ड लक मोसारे. पुढच्या वाटचासाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर राहुल भगत ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि फलंदाजी करत असताना 23 धावांचं योगदान दिलं. राहुल या आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करा. राहुल भगत ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. तर राहुल भगत आपण याबा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण कलेक्ट करा. अगदी चांगला खेळ. फलंदाजी करत असताना तब्बल आपण पाहिलं तर 23 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट अष्टपैलूची कामगिरी करणारा राहुल भगत ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. मोसर टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. तर राहुल ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. भरपूर चांगली फलंदाजी, 23 धावांचे योगदान, 1 विकेट अष्टपैलूची कामगिरी केली आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. पुढची मॅच पाहायला मिळेल. एका साईडला संघ असेल